फाइनली गाइस, तुम्हारे भाई ने मीटर बिठा लिया है। अभी देखेंगे स्पीड। यार गाइस, कल म्हणजे काल नाही का भाऊबीज होती मित्रांनो. आपण काय आपल्या सिस्टरकडे गेलो नाही, काल थोडं बिझी होतो नाही का. तर आता आपण चाललोय आपल्या सिस्टरकडं. काल पण कॉल केलेले यार, पण मग जाणं नाही झालं नाही का आपलं. तर आज चाललो आपण आपल्या सिस्टरकडं. मित्रांनो, मी म्हणजे काय सांगू यार, मीटरची व्हिडिओ बनवायला इतका ट्राय केला, छोटे मोठे शॉर्ट्स पण बनवलेत नाही का, छोटे मोठे शॉर्ट्स पण बनवलेत. पण यार मीटर म्हणजे अशा परिस्थितीत घेतलंय की खूप वेगळ्या परिस्थितीत. त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवू नाही शकलो नाही का जास्त. बाकी काय विषय नाही. नाही तर यार व्हिडिओ बनवायचं आपलं होतंच, व्हिडिओ बनवायचीच होती आपल्याला. पण मग काय करता मित्रांनो, आता थोडा बिझी होतो. आणि मेन म्हणजे व्हिडिओ जे मीटर आपण घेतलं नाही यार, थोडा विषय झाला नाही का. आपण गेलो होतो कुर्लाला. ते छोटे मोठे शॉर्ट्स आहे ना, ते मी तुम्हाला दाखवतो नाही का. आपण गेलो होतो कुर्लाला. पण मेन शॉर्ट काय झालेला आपल्याला, म्हणजे मीटर तर पाहिजे होतं थोडं स्वस्तातच. तर आपण पहिले कुर्लाच्या इकडे आहे ना, एक चेंबूर नावाचं गाव आहे. तर आपण पहिले चेंबूरला गेलेलो, कारण की चेंबूरला म्हणजे माझी जी आत्या आहे ना, त्यांचा मुलगा राहतो नावड्याला. तर मग नावड्यावरनं आम्ही गेलेलो. तर चेंबूरला आहे ना, माझ्या म्हणजे आत्याचे मित्र राहता, आत्याच्या मुलाचे मित्र. तर आम्ही म्हणजे त्यांना भरपूर काही माहीत असेल ना तिकडचं, त्यासाठी मग म्हटलं चला. तर आम्ही त्यांच्यासोबत गेलेलो. पण मग कुर्ल्याला गेलो तो भाई, आपल्याला 6-7 हजाराच्या वरती मीटर सांगत होते. आणि भाई तुम्हाला माहिती आहे एवढं घेऊ नाही शकत. म्हणजे एवढा रेट भाई, विषय काय यार, सेकंड हँड मीटरचा एवढा रेट राहतो का कुठं. त्याच्याऐवजी जर अजून म्हणजे 9.5 ते 11 हजारापर्यंत जर नवीन भेटतंय, तर भाई यांना कोण 7 आणि 8 हजार रुपये देणार आहे सांगा बरं. तर आपण तिथं टाकलं नाही नाही का, तिथून म्हणजे मीटर घेतलं नाही. मग आपण नंतरून निघालो. तर भाऊ म्हणजे जे सोबत होते ना, तो म्हणे की आपण चोर बाजारात बघू. आणि नेमकं बहुतेक शुक्रवार की गुरुवारच्या टायमिंगला तिथं चोर बाजार लागतो नाही का. तर आपण म्हणजे गेलो चोर बाजारात. तो पण काही विषय नाही, रात्री आम्ही तरी 4-5 वाजता, 3-4 वाजता गेलो असेल. चोर बाजारात गेलो, पण भाई साहेब तिथं म्हणजे मीटरचा तर काही विषय नव्हता. मीटर तर काय भेटलं नाही आम्हाला. मेन म्हणजे दुकानं वगैरे लागतच होते. आम्ही थोडंफार फिरून आलो, मस्त मस्त वस्तू बिस्तू होत्या. आणि मेन शॉट भाई, तिथं तुटली माझी चप्पल नाही का भाई. मग काय आपण बिना चपलाचा फिरायला लागलो. चप्पल दिली सोडून भाई. रात्री 3-4 वाजता कोण कुठून चप्पल घेणार आहे यार, तुम्हीच सांगा. मग त्याच्यात काय झालं आपल्याला, म्हणजे तिथं थोडा वेळ थांबलो आम्ही, बसलो नाही का गाडी विडीवर. मग मेन शॉट काय झाला, तिथं लावायचं होतं भाई एका म्हणजे दुकानवाल्याला दुकान लावायचं होतं चोर बाजारात. भाई तो एकदा बोलला भाई गाडी काढा, दोनदा बोलला गाडी काढा. ठीक आहे आपण काढतच होतो, पण भाई तो जरा रॉंग बोलला नाही का. मग तिथं थोडे आपले झगडे झाले. त्याच्यामुळे आपण तिथं नाही थांबलो. मग नाही का, मग निघून गेलो आपण. ते फिरलो थोडंफार, मग तिथं निघून गेलो. मग त्याच्यानंतर आपण गेलोच नाही मग भाई. शेवटला माझं थोडं जास्तच विषय झाला. मग मम्मीला आहे ना रिटर्न, म्हणजे मम्मी पण होती ना माझ्यासोबत. तर मम्मीला पण रिटर्न यायचं होतं नाशिकला. तर मग मला कुर्ल्यावरनं रिटर्न जायला लागलं आपल्या इकडं काय बोलता, कुर्ल्यावरनं रिटर्न जायला लागलं. तर मग नावड्याला गेलो. त्यानंतर मम्मीला कल्याणला नेऊन सोडलं नाही का, कल्याणला गाडीमध्ये बसवून दिलं नाशिकच्या. त्यानंतर मग मम्मी नाशिकला आली. आणि भाई तुमचा भाऊ परत रिटर्न कुर्ल्याला गेला आणि कुर्ल्यावरनं मीटर घेऊन आला. त्यामुळे जास्त काही व्हिडिओ बनवता आले नाही नाही का मित्रांनो. बाकी काय एकदम मस्त. आईला आता मीटर आलंय ना, आता कसं भारी वाटतंय जरा नाही का. आणि मेन म्हणजे भाई आपण लगेच फ्लॅशर पण घेऊन टाकले त्याच दिवशी फ्लॅशर वगैरे घेऊन टाकले. आता मस्त झगमग. फ्लॅशरची फिटिंग पण आपण घरी केलेली आहे नाही का मित्रांनो.
कधी जर मला डबल खोलायचा टाइम पडला ना, मी बटन नीट लावण्यासाठी खोलणार आहे नाही का, त्या टायमिंगला वाटलंच तर एक पूर्ण व्हिडिओ टाकून देईल फ्लॅशरची. कारण की मी पण यूट्यूबला भरपूर बघितलं नाही का भाई, फ्लॅशरची डिटेलमध्ये व्हिडिओ नाही आहे. कारण की जेवढं म्हणजे मी पण व्हिडिओ शोधल्या यूट्यूबला फ्लॅशर फिटिंगच्या, पण मग काही याच्यात कसं आहे माहिती आहे का, फ्लॅशर फिटिंग करताना तर दाखवत आहे, पण मग फ्लॅशरची कंपनी कोणती किंवा कोणत्या प्लस पॉईंटला मायनस पॉईंटला लावायचं आहे वगैरे काही दाखवत नाही नाही का जास्त. तर त्यामुळं म्हणजे म्हणजे एवढं डिटेलमध्ये समजत नाही नाही का समोरच्याला व्हिडिओ बघायला. आता भाई भरपूर जण आहे की छोटं मोठं काम आहे, एवढ्या छोट्या मोठ्या कामासाठी गॅरेजला जायला परवडतं का तुम्हीच सांगा. मग त्याच्यासाठी भाई पूर्ण डिटेल व्हिडिओ पण पाहिजे ना. पण मग काय करणार, आता पूर्ण डिटेल व्हिडिओ नव्हती, आपण पण बघितली. तर मला बटनच्या खोलायच्या टायमिंगला मी ना पूर्ण व्हिडिओ एकदा टाकून देईल तुम्हाला, डिटेलमध्ये सांगाल नाही का कोणत्या प्लस पॉईंटला लावायची आहे, कोणत्या मायनस पॉईंटला लावायची आहे, सर्व काही डिटेलमध्ये सांगाल. आणि ती व्हिडिओ अपलोड करून देईल नाही का मित्रांनो. सांगा यार, मजाक नाही भाई, सगळ्यांना एकदा मनापासून सॉरी नाही का भाई. तर मुंबईला आहे ना थोडा मला जास्त टाईम झाला, त्याच्यामुळे काही ब्लॉग वगैरे टाकता नाही आला. पण आता इथून पुढं असं नाही होणार. आणि मेन म्हणजे यार अजून एक थोडं वेगळं वाटलं नाही का भाई, नवीनच सुरुवात करतोय आपण, नवीनच सेटअप बिटअप तयार करतोय, नवीनच सुरुवात करतोय नेमकं भाई, काही गोष्टी माहीत नाही नाही का आपल्याला. तर आपल्या जे चॅनलवर 2 व्हिडिओ आधीच्या टाकलेला ना, त्यांना एक बॅकग्राऊंड म्युझिक टाकलेलं होतं. आपल्याला काही एवढी आयडिया नव्हती ब्रो, पण बॅकग्राऊंड म्युझिक टाकलेलं होतं. पण मग शॉर्ट काय झाला की ते बॅकग्राऊंड म्युझिकला आहे ना कॉपीराईट आलेलं. म्हटलं यार आता काय बोलावं. म्हणजे असा विषय आहे की भाई तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक पण नाही वापरू शकत नाही का. तर माझ्यासोबत तर झालेलं आहे. मी हे का बरं सांगतोय की भाई अजून जर कोणी नवीन सुरुवात करत असेल, अजून जर कोणी बॅकग्राऊंड म्युझिकचा प्लॅन म्हणजे करत असेल किंवा बॅकग्राऊंड म्युझिक टाकायचा असा विचार करत असेल, तर भाई टाकू नका. आपल्या व्हिडिओंना जर म्युझिकमुळे जर लाईक येणार असतील तर काही मजा नाही. कारण की म्युझिक पण दुसरं आहे, मेन म्हणजे कॉपीराईट. तुमच्या स्वतःच्या मेहनतीवर लाईक आले पाहिजे नाही का, तुमच्या स्वतःच्या मेहनतीवर लाईक आले पाहिजे. तर तुम्ही जशी व्हिडिओ टाकसाल ना त्याच्यावर लाईक डिपेंड करता बरोबर. आपल्या बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे त्याच्यावर लाईक डिपेंड नाही करत. ठीक आहे ना, तुम्ही जर सुरुवात करताय तर तुम्हाला सपोर्ट पण तगडा भेटेल, सगळं काही म्हणजे चांगलं भेटेल नाही का. तर माझ्यासोबत म्हणजे माझी तर चुकी झाली मित्रांनो, तुम्ही करू नका नाही का, बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे टाकू नका. टाकायचं आहे तुम्हाला व्हिडिओ टाका, नॉर्मल छोटा मोठा एडिट करा, जास्त पण एडिट नका करू. कारण की जास्त पण आहे ना देखावा केला, जास्त पण तगडा एडिट करायला बसला ना तर भाई एवढं म्हणजे चांगलं नाही दिसत नाही का. आपले जे आधीचे व्हिडिओ आहे ना ते पण नॉर्मलच होते, एवढे काही हे नव्हते. पण मग ठीक आहे, आपण इथून पुढं पण जास्त एडिटिंगच्या मागं नाही लागणार आहे. कारण की समजलं भाई जास्त देखावा करून किंवा जास्त एडिट करून पण काही मजा नाही. जास्त एडिट करून जास्त देखावा करून पण काही मजा नाही. त्याच्यापेक्षा आपण नॉर्मल एडिट करणार, नॉर्मल टाकणार भाई, पब्लिकला आवडले तर ठीक, नाही आवडले तर यार आपण थोडी ना काही करू शकतोय. आपण पण एवढं आहे भाई, इथून पुढे ना आपले डेली ब्लॉग येतील. ते पण असं काही नाही भाऊ स्क्रिप्टेड आहे वगैरे. मी खूप वेळा बोलताना अडकतो नाही का, काही स्क्रिप्ट वगैरे काही नाही आहे. इथं आपले मामा थे यार, मामाश्री, मामाश्री कुठं आहे. असा शॉर्ट आहे यार, म्हणून म्हणजे अजून एक एक्स्ट्रा फोन पाहिजे नाही का. आताच्या जो फोन आहे ना त्याच्यात रेकॉर्डिंग चालू आहे नेमकं, कॉल पण नाही करता येणार. बघू गोकुळ आमच्या इथं मोठा चौक बोललेले नाही का, हा ते तिथं